तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नागपुरातील संघाच्या स्मृती भवन इथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंत्र्यांचा आज बौद्धिक आहे। आमदार हेडगेवार स्मृतीस्थळाला ते भेट देणार आहेत। डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस ते अभिवादन करतील। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री मात्र येणार नसल्याची माहिती आहे। आपल्यासोबत आमदार काशीराम पावराजी आहे, जे आता सध्याला येथे रेशीमबाग येथे पोहोचले आहे। सर, काय सांगाल? सकाळ या ठिकाणी पोहोचले आहे। आज या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजी यांना तुम्ही अभिवादन करणार आणि सोबतच काही बौद्धिक जे आहे ते संघाच्या वरिष्ठांकडून आपल्याला केलं जाणार आहे। आज आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहे। अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे। त्या दृष्टिकोनातून दरवर्षी आम्ही अधिवेशनच्या काळामध्ये आज आम्ही रेशीमबागमध्ये आपलं संघाचे प्रमुख जे असतात त्यांचे आम्ही दर्शन घेत असतो आणि त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा स्थापन घेत असतो। त्या दृष्टिकोनातून आम्ही सालाबादाप्रमाणे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। संघाचं शताब्दी वर्ष आहे, सोबतच आगामी महानगरपालिका निवडणूक यामुळे जे आहे ते अत्यंत आजचा जो बौद्धिक असणार आहे त्याला अत्यंत महत्त्व आहे। त्या संदर्भात काही चर्चा किंवा काही मार्गदर्शन केलं जाणार? आज आहे संघाच्या शताब्दी दिवसामुळे जे काही महानगरपालिकेचे निवडणूक आलेले आहे हे महत्त्वाचे होणार आहे आणि मी सांगतो की हे आज महत्त्वाचे असल्याकारणाने महानगरपालिका हे संघाच्या मार्गदर्शनाखाली सगळे महानगरपालिका हे BJPचे होणार आहे। नक्कीच आपण पोहोचू शकतो की आता जे आहे ते महायुतीतले आमदार जे आहे ते आता या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, ते देखील या ठिकाणी उपस्थित येणार असल्याची जी आहे ते माहिती आहे। सोबतच इतरही आमदार आणि मंत्री या ठिकाणी येणार। मात्र अजित पवार आणि त्यांचे इतर सहकारी आमदार आणि मंत्री जे आहेत ते येणार की नाही येणार याबद्दल अद्यापही जे आहे ते या ठिकाणी शंका उपस्थित केली जाते। त्यामुळे ते येतात की नाही येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। तर डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस आज आमदार आणि मंत्री अभिवादन करणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज बौद्धिक आहे। राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री मात्र या बौद्धिकास उपस्थित राहणार नसल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।